नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत श्रावण महोत्सव 2026 या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, श्रावण महिना नुकताच लागलाय. त्यामुळे 13 ऑगस्ट पासून आपल्या श्रावण महोत्सवच्या सगळ्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. श्रावण महोत्सव ही भव्य पाककला स्पर्धा गेली 11 वर्ष आपण करतोय आणि मिती ग्रुपच्या माध्यमातून आपल्या पाककलेला व्यासपीठ मिळावं यासाठीच आपण ही स्पर्धा आयोजित करतोय. 13 तारखेपासून अत्यंत उत्साहात आणि सगळ्या स्पर्धकांच्या प्रचंड प्रतिसादात या स्पर्धा सुरू झाल्या आहेत आणि त्यामुळेच आज पुन्हा एकदा श्रावण महोत्सवच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना आम्ही भेटायला आलोय. आपल्या कार्यक्रमाचे, आपल्या श्रावण महोत्सवचे टायटल पार्टनर आहेत पितांबरी रुचियाना, हेल्थ पार्टनर माधवबाग फूड आरएक्स, वेल्थ पार्टनर सिद्धी असोसिएट्स फायनान्शियल सोल्युशन, असोसिएशन विथ शबरी नॅचरल्स आदिवासी विकास विभाग, प्राईड पार्टनर आहेत वामन हरिपेठे ज्वेलर्स आणि बेडेकर, पॉवर्ड बाय सप्रे, को स्पॉन्सर्स तन्वी हर्बल, बँकिंग पार्टनर NKGSB बँक, गिफ्ट पार्टनर आहेत कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर्स, गिरनार चहा, पेशवा रेस्टॉरंट आपले आहेत स्पेशल पार्टनर जे की दुबईहून आपल्याशी जोडलेले आहेत. या सगळ्यांबरोबर आज आपण ज्यांना भेटणार आहोत ते आहेत सिद्धी असोसिएट्स फायनान्शियल सोल्युशन्सचे मिलिंद संपगावकर, विमा क्षेत्रात विश्वविक्रम गाजवणारे असे डॉक्टर मिलिंद संपगावकर. मिलिंदजी नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मिलिंदजी, श्रावण महोत्सवशी या वर्षी तुम्ही जोडले गेलात. श्रावण महोत्सवचं हे 12वं वर्ष आहे. गेली 11 वर्ष आम्ही ही पाककला स्पर्धा करतो आहोत. तर यावर्षी मिती ग्रुपशी, श्रावण महोत्सवशी जोडून कसं वाटतंय? सर्वप्रथम उत्तराजी क्षमस्व, किंवा आपण जवळपास 11 वर्ष भेटू शकलो नाही याची मला खंत आहे. माझा श्रावण महोत्सव बरोबर जोडण्याचा हे पहिलंच वर्ष आहे, परंतु मी खूप एक्साइटेड आहे की पाककला ऍक्च्युली माझं स्वतःचं मत आहे की कुणाच्या मनात जर घुसायचं असेल तर त्याचा मुख्य मार्ग असेल त्याच्या पोटातून जाणं. अगदी. आज आपल्या संपूर्ण देशामध्ये जे आपण खातोय, जे आपण म्हणजे ज्यावेळेस मी स्वतःही बऱ्याच ठिकाणी फिरत असतो. आपण जेव्हा फिरतो ना त्यावेळेस आपल्याला घरातल्या वरण भाताची खरी चव समजते. बाहेर रोजच्या रोज बाहेरचं खाणं आणि घरातलं जेवण याचं जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा आपल्याला अंदाज येतो ती जी पाककला आहे, जी आईनी जोपासली, आता पत्नी जोपासते, ही पाककला आणि हॉटेलमध्ये मिळणारं तात्पुरत्या स्वरूपातलं चमचमीत भोजन यापेक्षा ह्याच्यातून जर वेगवेगळ्या कलाकृती किंवा वेगळी चव जर कोणी क्रिएट करत असेल तर त्याला नक्कीच प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि तुमचं सर्वप्रथम अभिनंदन की तुम्ही एवढा चांगला प्लॅटफॉर्म मागच्या 12 वर्षापासून, 11 आता 12वं वर्ष आपलं सुरूच आहे, तर 12व्या वर्षापासून आपण करत आहात. तर याच्यावर खरोखर तुमचं अभिनंदन की खूप चांगला उपक्रम आहे आणि मला याची नेहमीच खंत राहणार की मी 11 वर्ष उशिरा जॉईन झालोय. अगदी. पण आतापासून आपला प्रवास सुरू झालाय, त्यामुळे पुढचा प्रवास आपला निश्चित चांगला होईल. याचं सगळ्यात महत्वाचं कारण की आम्ही पण अशा लोकांना जोडलंय की जे एक व्हॅल्यू ऍड करतात कोणत्याही गोष्टीमध्ये. म्हणजे आपले सगळेच प्रायोजक जर आपण पाहिले तर एक दर्जा घेऊन आलेले आणि व्हॅल्यू ऍड करणारे असे आहेत. आणि मला असं वाटतं की वेल्थ मॅनेजमेंट हा विषय घेऊन आम्ही, म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही घेऊन आला आहात. आणि खरंच आहे, आपला पैसा आपल्याकडे असतो पण तो योग्य ठिकाणी कसा गुंतवायचा हे मात्र आपल्याकडच्या बऱ्याच मंडळींना माहित नाहीये. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की मुळात अशा प्रकारे आपण वेल्थ मॅनेजमेंट करावं किंवा लोकांना त्याचा गायडन्स द्यावा हे तुम्हाला का वाटलं आणि सिद्धी असोसिएटची सुरुवात का आणि कशी झाली? सुरुवात मी तुमच्या शेवटच्या प्रश्नापासून करेल की सिद्धी असोसिएटची सुरुवात कशी झाली. तर मी मागच्या 2001 ते 2012 मी वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांमध्ये नोकरी केली. नोकरी करत असताना बऱ्याच गोष्टी समजल्या. मी जसं तुम्हाला सांगितलं की मी जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा घरातल्या वरण भाताची खरी चव समजते. त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की घरातली अन्नपूर्णा ही अन्नपूर्णा असते, परंतु ती धनलक्ष्मी होण्यासाठी ज्या काही क्रिया करायच्या असतात, अन्नपूर्णा होण्यासाठी तुम्हाला चांगला स्वयंपाक करावा लागतो, पण धनलक्ष्मी होण्यासाठी पैसा कमवावा लागतो. पण तो पैसा कमवण्यासाठी काय तुम्ही जॉबच केला पाहिजे, व्यवसायच केला पाहिजे, ही जी कन्सेप्ट आपल्या देशामध्ये रुजली ना ती चुकीची आहे. आपल्याकडे असलेला पैसा हा पैसा कमवून देऊ शकतो हा विषय आपल्या लोकांच्या डोक्यातच येत नाही.
त्याला अनुसरून मी 2009 ला नोकरीत असताना सिद्धी असोसिएट्सची स्थापना केली. 2012 ला ज्यावेळेस मला पहिली अर्थशास्त्रातली पीएचडी मिळणार होती, त्यावेळेस मी डिसिजन घेतला, की आपण नोकरी सोडायची आणि बर आपण पूर्ण वेळ व्यवसाय करायचा. आणि त्यावेळेस ॲक्चुअली माझी आई, माझे सासू-सासरे, वडील, मिसेस या सगळ्यांना मोठा धक्का होता, की एखादा चांगल्या इन्शुरन्स कंपनीमध्ये सीनियर मॅनेजमेंटला चांगल्या पॅकेजची नोकरी सोडून हा व्यक्ती काय व्हायचं म्हणतोय, तर एक इन्शुरन्स एजंट. सो हा कंप्लीट 180 डिग्री रिव्हर्स येण्यासारखा ट्रेंड सगळ्यांना वाटत होता. पण माझ्या डोक्यात खूप क्लिअर होतं, की मी माझ्या पीएचडीची जी थिसिस आहे, ती जर मी माझ्या भारतातल्या लोकांना सांगितलं तर काय होईल? तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल, की 5 जानेवारी 2012 ला मी रिझाइन केलं. 5 फेब्रुवारी 2012 नंतर ते आत्तापर्यंत आमचे 33,000 कस्टमर आहेत. वा वा वा. नुसते 33,000 कस्टमर नाही, तर आम्ही 16 देशांमध्ये काम करतो. हो हो. भारतातला असं कुठलं राज्य नाही, की जिथं आमचा ग्राहक नाही. मी महिन्यातले 20 दिवस भारताच्या बाहेर असतो. वेगवेगळ्या बरं. देशांमध्ये फिरत असतो, कारण की माझे क्लायंट व्हिजिटच संपत नाहीत. आणि हे हो. सगळं करत असताना आमचं ब्रॅकेट एकच आहे, की तुम्ही केलेली गुंतवणूक ही हां. नॉर्मल पॅटर्नमध्ये न राहता, बघा नॉर्मली बरेच इन्शुरन्स एजंट तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करतात. त्याच्यासाठी अनेक लोकं सॉफ्टवेअर वापरतात. माझ्या अर्थशास्त्रामध्ये 3 पीएचडी झालेल्या आहेत. परंतु 3 पीएचडी नंतर मिलिंद संपगावकर हा कुठलंही सॉफ्टवेअर वापरत नाही. बरं. कारण माझं क्लिअर मत आहे, की जेव्हा एखादा डॉक्टर तुमचे हेल्थ रिपोर्ट असेस करतो, त्यावेळेस तो कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये टाकून नाही करत. तो पर्सनली जातो आणि करेक्ट. हेल्थ रिपोर्ट असेस करतो. आम्ही स्वतः काय करतो? आम्ही जातो, प्रत्येकाचे हेल्थ असेस करताना केल्यासारखी वेल्थ असेस करतो. कारण की एकाच कंपनीमध्ये 2 ठिकाणी काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांसाठी जर विचारात घेतला, तर फायनान्शियल प्लॅनिंग वेगळं-वेगळं असेल. कारण की दोघांच्या फायनान्शियल आणि पर्सनल लायबिलिटीज वेगळ्या असतील. सगळे लोकं तुमच्या फायनान्शियल लायबिलिटीजचा विचार करतात. परंतु मी स्वतः तुमच्या पर्सनल लायबिलिटीचा विचार करतो. लक्षात घ्या, जेव्हा एखादा मुलगा स्कूल कॉलेजमध्ये असेल, म्हणजे जोपर्यंत तो कमवत नाही, तोपर्यंत त्याचे आई-वडील असेट असतात. त्याच्यासाठी त्याचे आई-वडील असेट असतात. करेक्ट. पण ज्या दिवशी तो मुलगा कमवायला लागतो, त्यावेळेस तेच आई-वडील लायबिलिटी होतात. वा. कारण आपल्या समाजामध्ये आई-वडिलांना शेवटपर्यंत सांभाळणं हे सुद्धा मुलाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी त्याला जो फायनान्शियल बर्डन येणार आहे, त्याच्यासाठी त्यांनी ती लायबिलिटी त्या अनुषंगाने एक पॉट तयार केला पाहिजे. इव्हन मी अजून एक गोष्ट बघितली, की आपल्या मार्केट्समध्ये जेव्हा 2012 ला मी नोकरी सोडली, त्यावेळेस मला ही गोष्ट प्रामुख्याने जाणवली, की इन्शुरन्स पॉलिसीज विकल्या जातात. 1-2 वर्षानंतर त्याला सर्व्हिस दिली जात नाही. मी आता माझी कंपनी पूर्ण सर्व्हिस ओरिएंटेड केली. बरं. आमच्याकडे सेल्स मी एकटा करतो, पण सर्व्हिससाठी 25 लोकं ठेवलेत. माझ्या बरोबर. कुठल्याही क्लायंटसाठी सर्व्हिसचा इश्यू येणार नाही, ही मी पहिले खात्री वाह! केली. हं. आम्ही आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करताना आम्ही एक गोष्ट सांगतो, गुंतवणूक करायची का नाही ह्याचा कॉल तुम्ही घ्या. बरं. पण त्या गुंतवणुकीतून कधी बाहेर पडायचं ह्याचा विचार अच्छा. आम्ही करतो. अच्छा. कारण 24 तास आम्ही मार्केट, जिओपॉलिटिकल सिच्युएशन, आज नुसतं तुम्हाला देशाची सिच्युएशन बघून नाही चालणार. आज जिओपॉलिटिकल सिच्युएशन बघून तुमच्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूक असल्या पाहिजे. बरोबर. यासारखं प्लॅनिंग आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि स्पेशली सिद्धी असोसिएटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. माझे काही थंब रूल्स आहेत. मी बरं. त्या थंब रूलवर कस्टमरला सांगतो, की तुम्ही कृपया इन्व्हेस्टमेंट करा. अच्छा. मी दर 5 वर्षांनी रिव्ह्यू करायचा विचार करतो. त्याच्यामागचं माझं लॉजिक आहे. ज्या देशाची अर्थव्यवस्था पंचवार्षिक योजनेवर आहे, हां. त्या देशामध्ये मी तुमचं 20 आणि 25 वर्षासाठी कुठे पैसे गुंतवू? ओह! कारण ज्या देशाच्या पंतप्रधानाला, अर्थमंत्र्याला हे माहीत नाहीये, की पुढील 5 वर्षानंतर मी या सत्तेत राहणार आहे का नाही. सरकार बदलल्यानंतर देशाची स्ट्रॅटेजी बदलणार आहे. मग मी अगदी तुमचे खरं. 20 वर्ष कसे गुंतवणार? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी माझ्या ग्राहकांना कुठलाही चाइल्ड प्लॅन, एज्युकेशन प्लॅन, पेन्शन प्लॅन, बरं. मॅरेज प्लॅन विकत नाही. बरं. वाह! विकत नाही. कारण तुमच्याकडे फायनान्शियल कन्सल्टंट आला का तुम्हाला ही लिस्ट काढून देतो. तुम्हाला एवढा चाइल्ड प्लॅन पाहिजे, एवढा मॅरेज प्लॅन पाहिजे, माझं म्हणणं आहे, की आपण लहानपणापासून ऐकलंय,
की आपल्या उशाशी जर पैशाची पोटली असेल, तर आपलं आयुष्य सुखकर जातो. मी तुमच्याकडे कॅश ठेवू शकत नाहीये. बरोबर. मी तुमच्याकडे आता लिक्विड फंड मनी जमा करून ठेवू शकतो. कारण माझं असं मत आहे, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला फायनान्शियल कन्सल्टंट कोण? तर तो हं. तुम्ही स्वतः. बरं. कारण तुमच्या खुर्चीला किती उलटे खिळे आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. मला नाही माहिती. कारण की दिसायला सगळंच चांगलं आहे. पण करेक्ट, करेक्ट. फॅमिलीमधल्या एक्झॅक्ट सिच्युएशन्स काय आहेत? इव्हन बरोबर. आपली सर्वसाधारण गृहलक्ष्मी हां. जी अन्नपूर्णा आहे. आता आपल्या या फंक्शनमध्ये आपण हो ना. अन्नपूर्णा म्हणतो. ह्या हं. अन्नपूर्णेला तिखट-मिठापासून काय घरात आहे आणि किती लागतो ह्याचा हिशोब एक हं. ॲक्युरेट करू शकणारी ही व्यक्ती, ही खरंय, स्वतःचा फायनान्शियल डिसिजन पण ॲक्युरेट घेते. ती खरंय. जे साखरेच्या डब्यामध्ये पैसे जमा करते, माझी एकच मत आहे, की तुम्ही जे साखरेच्या डब्यामध्ये पैसे जमा करतात, ते पैसे माझ्याकडे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा. ह्यासाठी बरोबर. आम्ही म्युच्युअल फंडची गुंतवणूक फक्त ₹100 पासून सुरू केली. करेक्ट, करेक्ट. सो ह्यासारखे उपक्रम करत मी मागच्या 12 वर्षात 33,000 क्लायंट करून इथपर्यंतचा वाह! प्रवास झाला आणि ह्याच्यावर मला किती बोलायला सांगितलं तरी वेळ कमीच पडणार. अगदी खरंय, अगदी येस. खरंय. पण कसं असतं ना, की प्रत्येक क्षेत्रात आपले काही आपण म्हणतो ना, की काहीतरी नियम आपण आपल्याला घालून घेतो. जसं तुम्हीही सांगितलंत. पण आपल्याकडे लोकांना अजूनही ना, म्हणजे शेअर सर्टिफिकेट ह्याचं महत्त्व लोकांना माहीत नाहीये. अजूनही म्हणजे मला वाटतं तुमच्याचकडे एक किस्सा आहे, की एकाच्या वडिलांनी खूप शेअर सर्टिफिकेट ठेवले होते त्यांच्याकडे हो, आणि ते तुम्हाला देऊन टाकत होते. पण तुम्ही त्यांना योग्य मार्ग दाखवलात. मला असं बरोबर. वाटतं, की आपल्या प्रेक्षकांना आपण तो किस्सा सांगितला पाहिजे, की आपल्या वाडवडिलांनी असे शेअर घेऊन ठेवलेले असतील, तर त्याची किंमत किती आहे? किती आहे? याचं महत्त्व कारण त्यांना हे कळलं बघा, पाहिजे. कसं हं, होतं माहिती आहे का, की पूर्वी म्हणजे हा जो किस्सा आहे, तुम्ही जो आपण जो कोट करतोय, हा 2013-14 चा आहे. एक बरोबर. व्यक्ती होती चिंचवडमध्ये राहणारी. त्यांनी अक्षरशः शेअर सर्टिफिकेटचा मोठा बंडल माझ्याकडे माझ्या कार्यालयात आणला होता हं. आणि सांगितलं होतं, की "हे घ्या आणि काय मला ₹2,000-5,000 देता येतील ते द्या आणि विषय अच्छा. संपेल." आणि त्याचे जवळपास ₹2.25 कोटी त्यांना मी काढून दिले होते. बापरे! बापरे! कारण की रिलायन्स वगैरेचे त्यांचे ₹1-1 ₹5-5, ₹10-10 चे शेअर्स होते. त्या काळी बजाज, रिलायन्स, टाटा यासारख्या मोठ्या-मोठ्या कंपनीचे शेअर्स त्याच्या वडिलांनी घेतले होते आणि त्याची फेस व्हॅल्यू ही तेव्हा ₹50,000-60,000 होते आणि काही लोकांनी सांगितलं होतं ही रद्दी आहे. आणि त्याच्यात त्या बरोबर. व्यक्तीचं म्हणणं होतं ₹5,000-7,000 मिळाले तरी खूप झाले. कारण ती व्यक्ती चिंचवडवरून अर्धा रस्ता चालत आणि अर्धा रस्ता बसने आली हो. होती. त्याला परत जायला सुद्धा पैसे नव्हते. आणि त्या बापरे! माणसाचं मी डीमॅट अकाउंट ओपन करून शेअर डीमॅट करून दिले. मला आता वाटतं अकाउंट ओपन करायला पण पैसे अकाउंट नव्हते ओपन तुम्हाला. करायला पण मीच पैसे दिले तेही होते. तुम्हीच पैसे ए दिले होते. त्याला हां. परत जायलाही पैसे दिले होते आणि नंतर एवढं नक्की, की त्या गृहस्थाने शेवटी सगळे पैसे मला परत केले. वाह! माझी कन्सल्टन्सी फी दिली, सगळं दिलं. पण ही गोष्ट आता ही गोष्ट होण्याचे चान्सेस कमी झालेत. कारण की 2013 ते 2026 या मागच्या 12-13 वर्षामध्ये परिस्थिती बदलली. परंतु मी इथं बरं. एक गोष्ट ॲड करेल. हं. आज आपल्या देशामध्ये लाईफ इन्शुरन्सच्या 12 कोटी लोकांकडे पॉलिसीज आहेत. बरं. पण सेबीचा एक डेटा सांगतो, की हं. आपल्याकडे 21 कोटी 80 लाख लोकांकडे डीमॅट अकाउंट आहेत. बरं. हं. आधी तुम्ही तुमचं लाईफ सिक्युअर करा. शेअर हं. बाजारामध्ये कोणीतरी सांगितलं म्हणून YouTubeवर बघून किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून हं. ज्या पद्धतीत गुंतवणूक करताय, बरोबर. ह्याच्यामध्ये पैसे जातायत. हो. माझं करेक्ट. उलटं मत आहे, की जर तुम्ही एक एक्सपर्ट ₹1.5 वर्षाला ₹100 सांभाळण्यासाठी खर्च करून जर कामाला ठेवू शकत असाल, तर तुम्ही करेक्ट. का शेअर बाजारामध्ये डायरेक्ट ट्रेडिंग करताय? तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करा. आणि हं. म्युच्युअल हं. फंडामध्ये आपण ₹100 पासून गुंतवणूक करतो. हो ना. हो ना. संपूर्ण भारतामध्ये आपल्यापेक्षा कमी गुंतवणूक कोणीही घेत नाही. हो ना. वाह! त्याच्यामागचं कारण आहे, माझ्याकडे अनेक रिक्षा, घरगुती कामगार, रिक्षा ड्रायव्हर, छोटे दुकानदार हे हं. लोकं आहेत, हं. की जे दिवसाला पैसे टाकतात आणि आम्ही दिवसाला खरंय. घेतो. सो खरंय. इंटेन्शन एकच आहे, की राइट ठिकाणी जसं आपलं पहिल्या प्रश्नातही बोलताना राहिलं, की योग्य ठिकाणी योग्य गुंतवणूक ह्याचा अर्थ तुम्ही केलेली योग्य वेळेला केलेली गुंतवणूक ही योग्य वेळीच तुम्हाला मिळाली पाहिजे. कारण मी खरंय. मगाशी जसं बोललो, की आपण साखरेच्या डब्यात पैसे ठेवतो.
हम्म, हम्म. तर सर्वसामान्यपणे महिलांना हा प्रश्न विचारेल नक्कीच, आपण साखरेच्या डब्यात का ठेवतो? का ठेवतो? हा. थोडा विचार करा. आपण हा. तिखटाच्या डब्यात ठेवू शकतो, पण बरोबर, नाही ठेवू साखरेचा का? शकत. हा. नाही. त्याच्या मागचं कारण आहे. तुम्ही हम्म. तो साखरेच्या डब्यात ठेवलेले पैसे हे गोड व्हावे, म्हणजे गोड कामाला हो. यावे म्हणून तुम्ही ते साखरेच्या डब्यात ठेवलेत. हे आपल्या बरोबर. धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून आलेलं आहे. वा. सो हे गोड होणं कारण की आपण हाच विचार करतो, की साठवलेल्या पैशाची मी सोनं घेईल, घर घेईल, हम्म. आजारपणाला कामात येईल असा विचार करून नाही साठवत. बरोबर, त्यामुळे ते बरोबर. पैसे गोड व्हावे म्हणून साखरेच्या डब्यात आहेत. वा. तिखट किंवा कडू याच्यामध्ये आपण ते ठेवत नाहीत. खरंय, सो खरंय. माझं मत हेच आहे, की आता तो साखरेच्या डब्यातला पैसा हा मार्केटमध्ये आला पाहिजे, की देशाची हम्म. आणि स्वतःची दोघांची इकॉनॉमिक Yes. डेव्हलपमेंट आपल्याला करता येऊ शकेल. बरोबर. सर तुम्ही याच्या बरोबरीने महिलांसाठी सुद्धा खूप मोठं काम करताय. म्हणजे सामाजिक भान ज्याला म्हणतात ते तुमच्याकडे आहे आणि केवळ ह्याच म्हणजे फक्त वेल्थ नाही, तर सगळ्याच दृष्टीने महिलांचा विकास आणि महिलांचा विचार हे करतायत. तर सामाजिक भान हा विषय कसा सुरू झाला आणि त्या दृष्टीने तुमचं जे काम आहे तेही आम्हाला थोडंसं सांगा. सामाजिक दृष्टिकोनातून मी 2 कामं करतो. एक माझी हं. स्वतःची एक नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे आणि ती प्युअरली ट्रेडिंग करते. तिचं नाव आहे रिद्दीज लेडी विंग. बरोबर. बघा महिलांसाठी पिरियड हा विषय असा आहे, की जो आपण सार्वजनिकपणे बोलत नाही. बरोबर. म्हणजे मुलगी वडिलांसमोर बोलत नाही, हं. नवऱ्याशी बोलतानाही संकोच होतो, हं, आईशिवाय ती हं. जास्त बोलू शकत नाही. आम्ही तिची आई होण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. बरं. आमचं मत आहे, की आमच्याकडे आज जवळपास 6,500 पेक्षा जास्त महिला आहेत, की ज्या दर महिन्याला आमच्याकडनं सॅनिटरी नॅपकिन घेतात. बरं. आम्ही ह्या आणि त्याच्यातून आम्ही जवळपास एक 15 महिलांचा रोजगार उभा केलाय. बरं. ह्याच्यामध्ये मिलिंद संपावकर ₹1 कमवत नाही. हं, हं. आम्ही काय करतो, आम्ही सॅनिटरी नॅपकिन व्यवस्थित पॅक करून, एका पिशवीमध्ये घालून, ती पिशवी त्या महिलेच्या घरी डोअरस्टेप 10% डिस्काउंटमध्ये पोहोचवतो. आता बरं. ब्रँडेड सॅनिटरी नॅपकिनला 15 ते 17% मार्जिन असतो हां. आणि आमचा खर्च तेवढाच होतो किंवा हं, डिस्काउंट दिल्यानंतर तेवढेच पैसे जातात. पण दर महिन्याला त्या स्त्रीला सॅनिटरी नॅपकिन पोहोचवण्याची जबाबदारी आमची. मग हं. आता नॉर्मली काय होतं, आम्ही रिसर्च केला, की काय स्टँडर्ड जर विचारात घेतला, तर 26 दिवसांनी पिरियड्स येतात. बरोबर. आम्ही 23व्या दिवशी सिस्टमने आमचा मेसेज जातो, की आई 3 गं! दिवसानंतर पिरियड्स येणार आहेत. तुमच्याकडे ओह! सॅनिटरी नॅपकिन अवेलेबल आहेत का? वाह! जर तसे पाहिजे असल्यास आम्ही ते सॅनिटरी नॅपकिन 24व्या दिवशी त्या स्त्रीच्या घरी पोहोचतात. 24 किंवा 25व्या दिवशी. हं. 26व्या दिवशी सकाळी त्या स्त्रीला मेसेज येतो, की तुम्ही आज बाहेर जाताना सॅनिटरी नॅपकिन बॅगमध्ये कॅरी करा. आज आई तुमची गं! डेट आहे. ओह! रिझन हेच ग्रेट. आहे, की कामाच्या बरोबर. गडबडीत सकाळी निघताना त्या स्त्रीच्या लक्षात नाही राहिलं आणि दुपारी जर तिला पिरियड्स आले, तर ती शोधणार कुठे? आणि ही वाह! गोष्ट अशी नाहीये, की महिला मेडिकल शॉपमध्ये जर अनोळखी किंवा शेजारी ओळखीचा पुरुष असेल, तर त्याच्यासमोर ते मागूही शकत नाही. हं, त्यावेळेस हं. आम्ही हा विचार केला, की आम्ही कुठलाही एवढा ब्रँड मोठा प्रमोट आणि करत नाही. वेगळा विचार. हो, खरंच आहे, आम्ही खरंच ब्रँड आहे. प्रमोट करत नाही. तुम्हाला बरोबर. पाहिजे असलेला ब्रँड तुम्ही आम्हाला सांगायचा, तो आम्ही पॅक करून तुमच्या घरी पाठवू आणि ते पॅकिंग सुद्धा आम्ही सुंदर अशा गिफ्ट रॅपिंगमध्ये करतो. आई अनलेस गं! अंटिल तुमच्या घरातील पुरुष व्यक्ती ते पॅकेट फोडत नाही किंवा बिल वाचत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला समजणार नाही, की त्या पॅकेटमध्ये काय आई आहे. गं! कारण की शेवटी माझा मोटिव्ह तोच आहे. स्त्रियांची सेफ्टी आणि कम्फर्ट. खरंय. कम्फर्ट ह्या पॉइंटने, की जर सासऱ्याने घेतलं, तर तिला हं, उशाळ्याची भावना होता कामा नये. हं, हं. आणि ह्याच्यावर आम्ही आता पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 6,500 महिलांना देतोय. वाह! त्याचबरोबर मग आम्ही आता लहान मुलांचे बेबी डायपर, अडल्ट डायपर ह्याचंही ओके. आम्ही डिस्काउंटमध्ये म्हणजे आलेल्या प्राइसमध्येच आम्ही त्याची डिलिव्हरीज करतो. हं, हं, म्हणजे हं. वाह! ₹600 चं डायपरचं पॅकेट आम्ही ₹350 ला देतो. आई गं! की जे ओह! होलसेलमध्ये सुद्धा मिळत नाही. आणि आपण हे देताना ब्रँडेड देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर, बरोबर. कारण मी आता इथं खूप ब्रँड कोट नाही करत आहे, पण ब्रँडेड सगळ्या गोष्टी आपण देतो. आणि करेक्ट. ह्या कंपनी बरोबर माझी एक एन-जी-ओ आहे हां. आणि तिचं नाव आहे मध्यमवर्गीय विकास मंच. बरं. मी मागच्या 8 वर्षापासून कुठल्याही गरिबासाठी काम करत नाही. अच्छा. म्हणजे
सगळ्यांना पहिलं स्टेटमेंट ऐकल्यानंतर बॉम्ब फुटतो, की "अरे, हा असं का म्हणतोय?" मी हं, फक्त हं. मध्यमवर्गीयांसाठी काम करतो. बरं. आणि माझ्यासाठी मध्यमवर्गीयाची डेफिनेशन क्लिअर आहे. मी स्वतः हं. मध्यमवर्गीय आहे. ज्या व्यक्तीला स्वाभिमानाचा कणा आहे, अशी कुठलीही व्यक्ती म्हणजे मध्यमवर्गीय. अनेक लोकं असे आहेत, की जे मध्यमवर्गीय असताना कुणाकडे कोणी काही देत असेल, तर हात मागत नाही. कारण की मध्यमवर्गीय माणूस हा उपाशी राहील, परंतु कुणाकडे हात पसरणार नाही. हं, कोणी मदत हं. करण्याचे फोटो काढत असेल, तर त्याच्याकडे जाणार नाही. आणि बरोबर. हा जो माझा विचार होता, हा 2020-21 ला लोकांच्या नजरेत आला, की हं. मध्यमवर्गीय माणूस उपाशी झोपला, परंतु त्याने कुणाकडनं अन्नगतचं किट घेतानाचे फोटो नाही काढले. त्यावेळेस बरोबर. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. आम्ही ते किट त्या लोकांकडे नेऊन दिले. आम्ही कुठलेही वाह! फोटो काढले नाही आणि आम्ही हेही सांगितलं, की हे किट तुम्हाला फुकट नाही मिळालंय. हं, हं, ज्या हं. दिवशी तुमच्याकडे पैसे येतील त्यावेळेस असं एखादं किट परत आम्हाला करा किंवा दुसऱ्या एकाला द्या. आपल्या मध्यमवर्गीय बांधवांवर किती कर्ज असेल ना, ते त्याला चालतं, पण तो भीक मागणार नाही. कोणाकडे नाही. हात खरंच. पसरणार नाही. आणि बरोबर. आम्ही लहान मुलांना सुद्धा माझं स्वतःचं शिक्षण हे हं. एका ट्रस्टने दिलेल्या वह्यांवर झालेलं आहे. हो. मी वयाच्या 5व्या वर्षापासून भिक्षुकी केलेली आहे. चिवडा बरं. विकला, चुन्याचे बरं. पॅकेट्स भरलेत. ह्यासारख्या सिच्युएशनमधून मी इथपर्यंत पोहोचलोय. सो करेक्ट. मी आता सर्वसामान्य मुलांना 11,000 डझन वह्यांचं वाटप दरवर्षी करतो. वाह! ह्या वह्या आपण कुठल्याही कॉर्पोरेशनच्या सरकारी शाळेमध्ये देत नाही. तर हं, ह्या हं. वह्या फक्त आपण कॉन्व्हेंटच्या मुलांना देतो. कारण अरे! ज्याचे आई-वडील काबाड कष्ट करून मुलांना शिकवतायत, त्यांना बरोबर. मी मदत करू नये का? करेक्ट. वाह! कारण कॉर्पोरेशनच्या शाळेत, सरकारी शाळेमध्ये गमबूट, छत्री, खिचडीपासून सगळं मिळतं. सगळं मिळतं. अगदी, तिथंच परत जाऊन अगदी. मी वह्या वाटून काय करायचे आणि त्याचे फोटो पब्लिश करायचे. मी बरं. आजपर्यंत मागच्या 10 वर्षापासून वह्यांचं वाटप करतोय. हं. पण माझा वही वाटपाचा एकही फोटो तुम्हाला Googleवर किंवा कुठेही सोशल मीडियावर सापडणार नाही. कारण की आपण कधी तो फोटो काढलेलाच नाहीये. मी बरोबर. कधीच वही देतानाचे फोटो काढत नाही. मात्र एवढी वहीचे मोठी गोष्ट आहे. जी सर्व्हिस टॅक्स, व्हॅट जे हां. होतं, त्याचे बिलं मात्र माझ्याकडे आहे. ज्यांनी नेले त्यांची लिस्ट माझ्याकडे आहे. पण आपण ते बरोबर. करत नाही. करेक्ट, कारण करेक्ट. माझे हे जे विचार आहेत, म्हणजे जसं मी कोव्हिडचा इन्सिडन्स कोट केला. 2016 ला हं. मी एक विक्रम करण्याचा विचार केला होता, की मी बरोबर. एका दिवसात 11,000 लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकेल आणि त्याचे ₹4,40,00,000 पी-एम आणि सी-एम रिलीफ फंडमध्ये डोनेट करेल. हं, हं, हं. आलं मिशन संपूर्ण. त्यावेळेस वाह! लोकांनी मला विचारलं, की "अरे, पी-एम आणि सी-एम रिलीफ फंडला डोनेशनची गरजच नाहीये आता, तू का हं, करतोयस?" मी हं. तेव्हाही त्यांना सांगितलं होतं, "मी जर फायनान्शियल प्लॅनर आहे, मी तुमचं हं. फायनान्शियल प्लॅनिंग करतोय, तर मी देशाचं, राज्याचं करू नये का? बरोबर आहे. उद्या जेव्हा इमर्जन्सी येईल, त्यावेळेस आधी तुम्ही तुमचं घर बघणार आहे का देशाला पैसे देणार आहात?" हं. आणि ही सिच्युएशन अनफॉर्च्युनेटली 4 वर्षानंतर आपल्याला बघायला मिळाली कोव्हिडच्या सिच्युएशनमध्ये. जेव्हा आपण सगळे लोकं घरात बसलो होतो, त्यावेळेस देशाला जेव्हा पैशाची गरज होती, तेव्हा पी-एम आणि सी-एम रिलीफ फंडमध्ये डोनेशन द्या म्हणून कॉल देण्यात आला. हा बरोबर. कॉल कुठेतरी थांबला पाहिजे होता. ह्याच्यासाठी खरंय. आपण आधी प्रोव्हिजन करत होतो. तर ह्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम मी करत असतो आणि खूपच याच्यामध्ये मोठी गोष्ट कुठल्याही आहे. उपक्रमाचे आपण आजपर्यंत फोटो काढले नाही आणि मी प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कॅश्युरिटी देतो. मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी कुणालाही केलेल्या मदतीचे फोटो काढणार नाही. वाह! वाह! खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरंच आहे, की ही म्हणतात ना माणुसकी, हा माणुसकीचा धर्म आहे आणि तो धर्म तुम्ही पाळताय. त्यामुळे मला असं वाटतं, की आपल्या सगळ्या स्पर्धकांपुढे एक मोठं प्रेरणादायी असं एक आदर्शवत असं उदाहरण तुमच्या सगळ्या कामामुळे असणार आहे. त्यामुळे तुम्ही खरंच सगळ्या आपल्या फेऱ्यांच्या इथे या. म्हणजे सगळ्यांनाच नक्कीच. खूप बरं वाटेल आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा तुमच्या आहेतच, तर त्या त्यांच्याबरोबर राहतील. दादरची फेरी आपली झालेली आहे, पण वाडा, ठाणे, दक्षिण मुंबई, पालघर, नाशिक, पुणे, पनवेल, गोरेगाव, डोंबिवली, मालाड आणि वसई अशा ठिकाणी 6 सप्टेंबरपर्यंत आपल्या प्राथमिक फेऱ्या होणार आहेत. यावर्षीचा विषय आहे कंदमुळापासून एक पदार्थ त्यांना बनवायचा आहे आणि कोणत्याही प्रकारचं सूप बनवायचंय. त्यामुळे अतिशय उत्तम कल्पकतेने भरलेल्या अशा रेसिपीज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की सिद्धी असोसिएट्सचं आमच्याशी जोडलेलं नातं
पुढची 12 वर्ष काय, आणखीन पुढची अनेक वर्ष नक्कीच टिकून राहील अशी मला खात्री वाटते. आणि तुमचे अगदी मनापासून आभार मानते की तुम्ही श्रावण महोत्सवच्या या 12व्या पर्वामध्ये सहभागी झालात. आणि यासाठी पेशवा रेस्टॉरंटचे सचिन जोशी यांचे येस. देखील मी आभार मानते. कारण नेहमी ना कनेक्शन विसरू नये माणसाने. त्यामुळे नक्कीच. सचिनमुळे तुमची भेट झाली माझी. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या दोघांचेही अगदी मनापासून आभार. थँक यू. हो. सर्व माझ्याकडनंही सर्व स्पर्धकांचे ना खूप-खूप अभिनंदन शुभेच्छा. आणि शुभेच्छा देतो. आणि नक्कीच सचिनजींमुळे मला चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय आणि कॉमन फ्रेंडशिप असल्याचा हाही एक चांगला फायदा होतो, की चांगल्या लोकांबरोबर मैत्री केल्याचा हा फायदा होतो. मी जास्तीत जास्त फेऱ्यांमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मी सगळ्यांना सांगेल, की सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीत रेसिपीज करा, पदार्थ करा, घेऊन या आणि सगळ्यांनी फिनालेला नक्की या. येस. मी फिनालेला मात्र नक्की येणार आहे. मी जास्तीत अगदी. जास्त येण्याचा प्रयत्न करतोच आहे. पण नक्की. फिनालेला नक्की या. आपण तिथं नक्की भेटूया. नक्की भेटूया. थँक यू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक यू. धन्यवाद.